पुणे जिल्ह्यातल्या लोणावळा नगरपालिकेमध्ये लोणावळ्यामध्ये कोण नगराध्यक्ष होणार आणि कोणाची सत्ता येणार ते देखील आपण पाहणार आहोत। कोण नगराध्यक्ष होणार यावेळेस आपण पाहतोय तर पुण्यामध्ये आपण बघतोय की कोण नगराध्यक्ष होणार हे देखील अत्यंत महत्त्वाचं आहे, कारण ही नगरपालिका देखील महत्त्वाची होती। लोणावळ्यामध्ये आपण बघतोय की या ठिकाणी लोणावळ्यात राजेंद्र सोनावणे राष्ट्रवादी, अजित पवार पक्षाचे संभाव्य नगराध्यक्ष होतील असं सध्या दिसतंय। राजेंद्र सोनावणे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे संभाव्य नगराध्यक्ष। सत्ता कोणाची येईल तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची। 18 नगरसेवक जे आहेत ते लोणावळ्यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे निवडून येऊ शकतात। सत्ता अजित पवारांच्या राष्ट्रवादीची लोणावळ्यात येईल अशी शक्यता आहे। तर याबाबत आमचे प्रतिनिधी दिलीप कांबळे यांनी काय अंदाज वर्तवलाय आपण पाहूया। पर्यटन नगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या लोणावळ्यात सर्व राज्याचं जे आहे ते लक्ष लागताना आपल्याला दिसत आहे। इथला नगराध्यक्ष पदाची जे माळ जे आहे ते कोणाच्या गळ्यात पडेल याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। हे होत असताना गिरीश कांबळे जे आहे ते भाजपकडून जे आहे ते आपलं नशीब जे आहे ते आजमावत आहे, तर राजेंद्र सोनावणे हे राष्ट्रवादीकडून जे आहे ते आपली या निवडणुकीत जे आहे ते उभे आहेत। तर RPI शिवसेना गटाकडून जे आहे ते शिवसेनेचे जे आहे ते सूर्यकांत वाघमारे जे आहे ते आपलं नशीब जे आहे ते आजमावत आहे। मात्र यामध्ये जे आहे तिरंगी लढत जे आहे ते इथे होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। हे होत असताना इथले विद्यमान आमदार जे आहे सुनील शेळके यांचा जो आहे इथे कस लागणार आहे, कारण मागच्या पंचवार्षिकला एकही उमेदवार जो आहे तो त्यांचा इथे नव्हता आणि मागच्या वर्षी इथे भाजपची जी आहे सत्ता होती। मात्र यावेळेस त्यांनी कंबर कसून जे आहे ते इथं प्रयत्न केलेला आहे आणि राजेंद्र सोनवणे जे आहे ते राष्ट्रवादीचे ते निवडून येईल अशी इथे जे चर्चा मोठ्या प्रमाणात आहे। दिलीप कांबळे, साम TV, मावळ।